दादा वहिनींच्या घरातलं घटस्थापना कशी झालेली आहे हे आज तुम्हाला तुमच्या वहिनी दाखविणार आहेत बरं का, होय का नाही? होय. हां, तर मंडळी का नाही, खरं तर जरा उशीर झाला म्हणा दाखवायला, हे अगोदरच सगळं व्हायला पाहिजे होतं, पण कसं वहिनी बी जरा वेगवेगळे पदार्थ बनवण्यात तर व्यस्त होती, म्हटलं नंतर दाखवत. सुरुवातीलाच जाऊया का नाही, इकडं बघा हे अशा पद्धतीने घटस्थापना आहे. तर मंडळी वरती जर बघितलं असं हे असं मांडव आहे बघा, मांडव हंगामामध्ये का नाही वेगवेगळी फळं आणि वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे जे खास करून का नाही नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना बसल्यानंतर जे काही करतात का नाही ते सगळं इकडं हे बघा कडाकण्या आहेत, त्यानंतर हे कानूला आहे आणि मंडळी हे देवीचं काय काय प्रसाद आहे, देवीच्या वेण्या आहेत, देवीसाठी दागिने आहेत, नादखोळा असे भरपूर काय काय. आणि या हंगामात का नाही वेगवेगळे शेती उत्पादनं सुद्धा आपल्याकडं येत असतात. त्याच्यामध्ये हे बघा हे वरती मुरमुऱ्याचं हार केलं आहे कारभारण्यानं, इकडं शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगाचं पूर्ण असं का नाही हार केलेला आहे. त्याच्याबरोबर हे सीताफळ आता ह्या सीझनमध्ये का नाही ह्या हंगामामध्ये सीताफळ असतंय, आतमध्ये का नाही पेरू बी आहे, इकडं बघा पेरू पण आहे. असं हे जर मंडळी जर बघितलं हे सगळं ह्या मांडवामध्ये आहे. ह्याच्यावरनं मंडळी आपला भारत हा कृषीप्रधान देश आणि आपली संस्कृती किती महान आहे ह्याच्यावरून लक्षात येतं. आणि हे सगळं का नाही मंडळी आपल्या भारताचं सुबत्तेचं का नाही एक प्रतीक असल्यासारखं हे सगळं अशा पद्धतीनं का नाही ह्या मांडवात आपल्याला बघायला मिळते. आणि खाली बघा या ठिकाणी वेगवेगळ्या या वाटीमध्ये का नाही आमच्या घरात हे असं माती घालून त्याच्यामध्ये का नाही खपली गावाची या ठिकाणी लावण केलेली आहे. याच्या पाठीमागचं विज्ञान तुम्हाला सांगतो. आपल्या भारताची संस्कृती अति प्राचीन आहे, त्यामुळं हे तुम्हाला सांगतो याच्या पाठीमागचं विज्ञान. तर पुढचा जो हंगाम आहे का नाही तो असतो रब्बी हंगाम. आणि रब्बी हंगामातलं का नाही सगळ्यात महत्त्वाची पिकं असतात ते म्हणजे गहू असेल, हरभरा असेल, असं वेगवेगळे पिकं येत असतात. त्यामुळं का नाही हे असं लावायचं अशा वाटीत. आणि याची उगवण क्षमता किती आहे ह्या घटस्थापनेलाच आपल्याला कळते बघा. म्हणजे रब्बी हंगामात आपण जे खपली गहू लावणार आहे, गहू लावणार आहे, हरभरा लावणार आहे, त्याची उगवण क्षमता आत्ताच आपल्याला का नाही घटस्थापना केल्यानंतर आपण हे चेक करू शकतोय. ह्याचं एक मंडळ हे खूप अति प्राचीन अशी आपली संस्कृती आहे बघा. ही शेतीप्रधान संस्कृती आपल्याला ह्यातून बघायला मिळते. तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल दादा वहिनींच्या घरात हे मग 4 वाट्या वेगवेगळ्या का? तर मंडळी सांगतो तुम्हाला, आमचं कसं वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी शेती आहे आणि हे आपण नंतर घट ज्यावेळी आपण उठवतो त्यावेळी त्याचं विसर्जन आपण पाण्यामध्ये करत असतो, नदी असेल, ओढे असतील, इकडं आपण करत असतो पूजन करून. तसंच मंडळी का नाही आपल्या शेतामध्ये आपण ह्याचं पूजन करत असतो. म्हणजे आपली जी भूमी आहे, आपली जी जमीन आहे, शेत जमीन आहे, त्यातून आपल्याला वर्षभर उत्पादन देत असते आणि त्याच्यावरती आपलं सगळं चालत असतं. म्हणून का नाही मोठ्या भक्तिभावानं निष्ठेनं सगळं त्या शेतामध्ये ठेवतात आणि भक्तिभावानं पूजन करतात. प्रत्येक शेतीचं का नाही पूजा करायचं म्हणून आता आमच्या 4 ठिकाणी शेती आहे, त्यामुळे 4 वेगवेगळ्या ह्या वाट्या घेतलेल्या आहेत. तर मंडळी का नाही पुढचं आता तुम्हाला घट स्थापनेचं सगळी माहिती का नाही कारभारी तिकडे देईल बघा. तर आता आपण आमच्या घरात आपण गट बसवलेलेच आहे आणि ते गट कसं बसवतात आणि त्यामध्ये कुठलं कुठलं ते धान्य वापरतात आणि कसं बसवायचं आणि किती दिवस बसवायचं ते आपण सगळं माहिती घेणार आहोत. चला तर मग आता आपण इथं गट बसवलेलेच आहे. आता आपण पहिल्यांदा गट बसवताना आधी आपण सगळं पूजा वगैरे करून ते खाली गट बसून घेताना ते केळीचं पानं ठेवायचं आणि केळीचं पानं ठेवून त्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती आपण काळं माती घातलेली आहे. काळं माती घालून आपण त्याच्यावरती आपण साईडला सगळीकडे सगळी बाजू आहे ना सगळं 9 दिवसाचं आपण 9 प्रकारचे धान्य ह्यामध्ये घातलेले आहे. त्यामध्ये खपली गहू, ज्वारी, मका असं आपण वेगवेगळ्या प्रकारचं ह्यामध्ये धान्य घातलेले आहे. आणि त्यावरती आपण इथे एक मातीचं मडकं ठेवलेले आहे. तर आपण ते मातीचं मडकामध्ये आपल्याला 1 रुपया असं काय तर वगैरे पैसे घालायचं आणि त्यावरती आपण त्यामध्ये पाणी भरून त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचं आहे आणि नारळ ठेवून ते आपल्याला 9 दिवस असंच पूजा करायचं आहे. आणि आता आपण हे मातीमध्ये 9 प्रकारचे धान्य घातले ना त्यामुळे ते बघा किती छान असं उगवलेले आहेत. आता आपल्याला हे 9वा दिवस आहे. आपल्याला आता हे उद्या आपल्याला ह्याचं विसर्जन करायचं आहे. त्यासाठी आपण इथं 9व्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं नाही, 10व्या दिवशीच आपल्याला दसऱ्या दिवशीच ह्याचं विसर्जन करायचं असते. त्यामुळे आपल्याला आज रात्री आहे ना हे थोडंसं आपल्याला बाजूला सरकून ठेवायचं आणि 10व्या दिवशी आपल्याला हे विसर्जन करायचं आहे. आपण एक गट आहे ना हे आपण आता 9 दिवस बसवलेलं आहे. 9 दिवसात म्हणजे हे तुम्ही बघू शकता किती छान असं उगवलेलं आहे. सगळं धान्य आहे ह्यामध्ये. आपण हे दीप आहे ना 9 दिवस असंच आपण दिवसरात्री ठेवलेले आहे. असंच आपल्याला 9 दिवस ठेवायचं आहे आणि 10व्या दिवशी आपल्याला काढायचं आहे. आणि रोज आपल्याला हे जे हार वगैरे असतात ना ते आपल्याला रोजच्या रोज आपण हे घालायचं आहे. आपल्याला हे
गट स्थापना झाल्यावर आपल्याला हे खाऊचं पानं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ह्यामध्ये पानं असतात. आपल्याला हे 9 दिवसाचं 9 माळा असं आपण रोजच्या रोज आपल्याला हे माळं घालायचं आहे. आणि आपल्याला आता इकडं खाली दादा सांगितलेलं आहे. आता आपण इकडं वाटीमध्ये 4 वाटी आपण ह्यामध्ये खपली गहू घातलेले आहे. आता आपल्याला रानात हे जाऊन आपल्याला पूजा वगैरे करून हे ठेवून आपल्याला यायचं आहे. आणि आपल्याला आता हे 10व्या दिवशी काढायचं आहे गट आणि हे आपल्याला भूमिपूजन दिवशी आपल्याला हे पूजा करायचं आहे. आपण हे 9 दिवस आहे ना रोजच्या रोजी आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण असं रांगोळी काढून आणि त्यामध्ये आपल्याला गटवला वगैरे पाणी वगैरे घालून आपण छान असं हे पूजा वगैरे करून घेतलेलेच आहे. हे रंगरंगोटी करून आपण हे छान असं सगळं पूजा वगैरे करून घेतो रोजच्या रोज आपण. बघा आता आपण ह्या पद्धतीने मांडव बांधलेले आहे. आपल्याला गट स्थापना म्हटले की आपल्याला गटावरती हे मांडव पाहिजेच आणि आपल्याला ह्या पद्धतीनं हे काट्या वगैरे सगळं बांधून ह्या पद्धतीनं मांडव घातलेले आहे. आणि आता आपल्याला हे मांडवला इकडे कडाकण्या कानोला आणि दागदागिना देवींसाठी सगळं इथं बनवलेले आहे. त्यामध्ये वेणी आणि इथं आपण कंगवा बनवलेले आहे आणि इथं आपण जोडवी असं आपण ह्या पद्धतीनं सगळं ना देवीचं काय काय त्यामध्ये असतात ते सगळं आपण इथं बनवलेलं आहे दागिनं वगैरे. आणि आता आपण इकडं मांडवसाठी आपण आपल्या रानात काय काय उगवलेलं असतात ना ते पीक आलेलं असतात तर त्यामध्ये आपण हे बघा इकडं आपण सीताफळसुद्धा बांधलेले आहे आणि पेरू बांधलेले आहे आणि इथं आपण भुईमुगाचा शेंगाचा हार पण करून बांधलेले आहे. आणि इकडं आपण हे चुरमुराचा हारसुद्धा बांधलेले आहे. आणि इकडं महत्त्वाचं म्हणजे हे बघा आपल्याला इथं आंब्याचं पानंसुद्धा आपण हे इथं गाठलेले आहे. आपल्याला हे गट स्थापना म्हटले की आपल्याला हे आंब्याचं पानं लागणारच आहे. आपल्याला आंब्याचं पानं बांधायलाच पाहिजे. 9 दिवस म्हटले की आपल्याला नवरत्न म्हणून आपण 9 दिवस उपवास करतो आणि दिवसानंतर तर आपल्याला उपवास असते त्यामध्ये खायचं फक्त थोडंसं फळार वगैरे खायचं असते असं आपल्याला उपवास करायचा. आणि तर आपण इथं उपवास केलेले आहे 9 दिवस. आपल्याला आता 10व्या दिवशी दसरा असतो आणि दसरा म्हटले की आपल्याला हे गट आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं असते आणि त्यामध्ये आपल्याला 9व्या दिवशी आपल्याला थोडंसं हे सरकून ठेवायचं आणि 10व्या दिवशी आपल्याला सोडायचं असते. आणि त्यामध्ये आपण मातीचं लोटकं वगैरे ठेवलेलं आहे. ते मातीचं लोटकंमध्ये आपण पाणी भरलेलं असतं आणि त्यामध्ये आपण पैसे टाकलेले असते आणि ते पैसे आहे ना आपल्याला ते घरात ठेवायचं आणि ते पाणी आपल्याला असं आपल्याला झाडाला वगैरे घालायचं आणि झाडा घालून आपल्याला हे गट आहे ना आपल्याला ते पाण्यात सोडायचं आहे. तर मंडळी आता तुमच्या वहिनीने का नाही छान अशी माहिती पण दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो या नवरात्र उत्सवामध्ये आपण सगळेजण आपलं कुलस्वामी कुलदैवत जिथं आहे तिथं जाऊन आपण तेल सुद्धा घालत असतो. मंडळी मला एक महत्त्वाचं सांगा वरती जे मांडव दिसते का नाही घटस्थापनेवरती हा असा मांडव आहे. हे मांडव करण्याची पद्धत तुमच्याकडे पण आहे का नक्की सांगा. आणि पुढे जाऊन कर्नाटकात जर गेलासा तर ही सगळं का नाही असं घटस्थापनेवरती अशा पद्धतीनं मांडव आपल्याला बघायला मिळते. तुमच्याकडे पण जर असं मांडव असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बरं का. तर मंडळी सगळ्यांना दादा वहिनीकडून आणि दादा वहिनींच्या सगळ्या परिवाराकडून का नाही तुम्हाला दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा.